वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवायांचं स्मरण करो. सुक्षेत्राधिपती कवठा या परिसरातील शोभायमान मूर्ती आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेवांच्या पवित्र पावन सानिध्यामध्ये प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताह आपण साजरी करत आहोत. या अंतर्गत आतापर्यंत प्रतिनित्य प्रमाणे परमरहस्य ग्रंथाचा पारायण व तदनंतर उद्याचा वेळ आमच्या गळ्यात टाकलेले आपले कार्यकर्ता, कारण सत्कार उद्या व्हायचं होतं. उद्या गोंधळ होईल, गडबड होईल, तर आप्पा निवांत बसून आहेत म्हणून आज गुरुमाऊलीच्या हस्ते आतापर्यंत जे सेवा केलेले आहेत, सेवा करणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी आता सत्कार कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी संपन्न झालेले आहे. उरलेली जो वेळ आहे आमच्या प्रवचनासाठी देतो. तुम्हाला वेळ असेल तर आहे का वेळ? ठीक आहे. आजच्या हा मंगलमय प्रसंगी नित्य नियमाप्रमाणे प्रतिनित्य या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था होत आहे आणि प्रसादाचा व्यवस्था करणारे आपले नितांत सेवेमध्ये तत्पर महादेवजी बिरादार या परिवाराच्या वतीनं आज सुंदर अशा हा मृष्टान्न भोजन तदनंतर पाण्यानं सर्वांना या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि आज व्यक्ती मजबूर कधी होतो माहितीये का तुम्हाला? व्यक्ती मजबूर म्हणजे कळालं का? मजबूर म्हणजे किती अडीअडचणी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी विजित देणं त्यांच्या काही ना काही मजबुरी असते. त्याप्रमाणे या आशुतोष भगवान भोलेनाथाला सुद्धा आपण मजबूर करतो आणि त्या साकार रूपमध्ये असलेले सद्गुरुनाथाला सुद्धा आपण मजबूर करायला लावतो. कशामुळे मजबूर होत असतात? प्रेमापोटी, भक्तीच्या पोटी तो देव मजबूर होतो आणि सेवा करत असलेले सद्भक्तांच्या सेवा बघून सद्गुरुनाथ मजबूर होत असतात. त्याप्रमाणे आज बिरादार परिवार या कार्यक्रमासाठी येण्याचा एक कळकळ, एक विरह होण्याचं एकमेव कारण आहे त्यांच्या नितांत सेवेचं प्रतिफळ म्हणून प्रतिवर्षी तुम्हा सगळ्यांना प्रवचन आमच्याकडून तुम्हाला या ठिकाणी मिळतं. लक्षात आलं का? काय आहे आता आखरी मी ऐकलो त्यांच्या होद ऐकलो. किती व्यक्तींच्या कानात पडले मला माहिती नाही. किती सुंदर बोलत होते. आम्हाला आठवण बी राहत नाही, ऐकलेली विसरूनच जातो आणि विसरून जातो म्हणून आम्हाला दुःख होते. विसरण हा दुःख आहे, स्मरण हा सुख आहे. विसर पडता कामा नाही. या सत्संगामध्ये, या सप्ताहामध्ये एवढा खर्च करून हे कशा करता त्यांच्या वाणी आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचावा म्हणून हे आपला एक खर्च आहे. तर ते बोलत होते 4 धाम कुठं आहे? ऐकले की नाही? 4 धाम कुठं आहे? गंगोत्री, यमुनोत्री, अजून आहे ना धाम.
बद्री, केदार, गंगोत्री, यमुनोत्री, 4 धाम. हे 4 धाम आपल्या जवळ आहे म्हणून सांगितलं. हे आम्हाला कळालं असेल, आम्हाला दुःखच पोहोचत नाही. अजून सुंदर एक गोष्ट बोलली त्यांनी, जन्मोजन्मी, एक जन्म नाही, जन्मोजन्मी मला मिळावं. माऊली अपेक्षा करत असलेले आणि संसारी अपेक्षा करत असलेले काय फरक आहे? एवढंच फरक आहे. संसारात असलेले व्यक्तींसाठी एक तप सांगितले. तप म्हणजे कळालं का? तप, तपश्चर्या. तप म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात काय येते? तप म्हटल्याबरोबर जंगलच्या आठवण येते, गाव सोडून गेलेली आठवण येते. तप तप म्हटलं तर त्या ठिकाणी म्हणजे टीव्ही मध्ये, सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलेले आहात म्हणून सगळं आठवण ती येणार आहे. तप, हे तप कोणा करताय? जंगल, हे संन्यासी लोकांसाठी आहे, संसारासाठी नाही. तनुवा दंडीचा बेडा, मानवा निल्लीचा बेडा, मने मारू त्वरेदो वनवास बेडा. अण्णा बसवण्णा काय म्हटलं? तनुवा दंडीचा बेडा. तनुवा दंडीचा बेडा म्हणजे या शरीराला त्रास देऊ नको म्हटले. हे कोणासाठी आहे? हे साधू संन्यासीसाठी, हे शरीराचं कष्ट घेणारे. लक्षात आलं का? कठीण तप, कठीण तपश्चर्या संन्यासी लोक, साधू संत लोक करतात. म्हणून यांच्या गावी, बिरादारांच्या गावी एका 10-15 वर्षापूर्वी एक मोठा आम्ही तप केलो होतो, अनुष्ठान केलो होतो. संपूर्ण टोटल दरवाजा बंद, लेन देन बंद, पॅक करून ठेवले होते. मी 25 किलो माझा बाडी उतरून गेले. तेव्हापासून बाडी सुधरत नाही अजून बी. सगळं केस गळून गेले. पिकलेले आंबा कसा असते त्या प्रकारे माझं शरीर पुरा टोटल पिकलेले होतं. हे बी आले होते, हे आपले आलते ना. बघा, तप म्हणजे ह्या शरीराला कष्ट देणे संसारी लोकांसाठी साध्य नाही. एक महिना अन्न त्यागून तप करणे किती कठीण आहे. कोरोनाच्या काळामध्ये घर सोडून जाऊ नका म्हटलं तर तुम्हाला किती परेशानी झाला होता. घर सोडून बाहेर जाऊ नका म्हटल्यानंतर दिवस कटणं भयानक कठीण झाला होता तुम्हाला. सगळं बंद 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 बंद. तसं आम्ही 10x10 रूम मध्ये 1 महिना त्या ठिकाणी आम्ही कसं बसला असाल तुम्ही विचार करायचा. त्याकरता हे तप जप सगळं संसारीसाठी जमत नाही, परंतु जमते काय तप? या संसारात राहून कोणता तप करावा तुम्हाला सांगतो. सिद्धेश्वरप्पा ऐकून आले की नाही? संसारामध्ये असलेले संसारी लोकांसाठी सुद्धा तप सांगितले. ते कोणता तप आहे सांगू का तुम्हाला? घर सोडून पळायचं नाही, नवऱ्याला सोडून जायचं बायको नाही. नवरा म्हटलं की बायकोचा अजून एक नंबर येते. बायकोला सोडून जायचं नाही. लक्षात आलं का? त्याकरता त्रिकरण शुद्धी सांगितलं संसारीसाठी. हे तप आहे. कोणतं? काया वाचा मन तया महादेव शरण. एक शरीर, एक आहे मन, काया वाचा, एक आहे वाचा. तप म्हणजे तुमच्या घरामध्ये
या वाणीला सांभाळायचं. वाणी म्हणजे हे लिंगायत वाणी नव, हे वाणीला सांभाळायचं. पहिले वाणी वाणी म्हणण्याचं कारण होतं हे वाणीला सांभाळत होते म्हणून याला वाणी 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 म्हणून आदत पडले होते. वाणीचं ऐकून घेत होते, लिंगायताचं ऐकून घेत होते. करेक्ट बोलणारा माणूस, न चुकणारा माणूस, न भटकणारा माणूस, सत्य बोलणारा माणूस, त्यांच्या साथ देणं आमचं गरज आहे म्हणून वाणी फैसला करत होते. जज म्हणजे तोच होता. लक्षात आलं का? जो म्हटलेले पर्वकार. अशा प्रकारचे हे सत्यता, हे तुमचं तप आहे. वाकडं शब्द जाता कामा नये, हे आपला संसारामध्ये एक मोठा तप आहे. वाणी ऐसा बोलिये मनवा शीतल होय, आवरण को शीतल करे आपो आपण होय. त्याकरता नुडिगरे मुक्तीನ हारದಂತಿರಬೇಕು, माणिक्यದ दीप्तियंतिರಬೇಕು. मला घातलं नाही वाटले हे, मला मोत्याचा माळ घातला नाही. पहिले ऑटोमॅटिक महाराजाजवळ मोत्याचा माळ आहे, कशाला घालायचं म्हणून घातला नाही. जाऊ दे, मी तुम्हाला सांगतो हे आहे की नाही. माय कसं वाटले तुम्हाला? बसवेश्वर गळ्यात म्हणून नाही, हे माताजीचं बी गळ्यामध्ये आहे. माळ आहे की नाही? तुला कसं वाटले? छान वाटले, बघणाऱ्याला बी छान वाटले. एक मोठं, एक छोट, एक धाकट, एक तसं असं म्हणलं तर कसं वाटत होतं? बरोबर. एक सारखा मोतीचा माळ. त्याप्रमाणे कोणाला जोरात बोलणे, कोणाला टाकून बोलणे, कोणाला टोचून बोलणे, कोणाला दुःख देऊन बोलणे, हे भाषा वाणी नाही. कसं राहा वाणी? मुक्तीना हारದಂತಿರಬೇಕು, मोत्याच्या माळासारखं आमच्या शब्द असायला पाहिजे. नम्रता असायला पाहिजे. माणिक्यದ दीप्तियंतिರಬೇಕು. दीप्ती म्हणजे चमकणारे. कसं चमकू लागले बाई? कोणता तरी माताजी दिले म्हणा, हे त्यांचे बी सत्कार झाले. चमक चमक, हे काय म्हणतात त्याला, झुंबर. हा, देव्यामुळं किती छान चमकू लागले की नाही? तसं तुम्ही बोललं तरी सुद्धा तुमचा शब्द ऐकून चमकायला पाहिजे. वा, काय बोलतो तो, काय नंबर एक, बाबा बाबा काय जबरदस्त आहे म्हणून असे तारीफ व्हायला पाहिजे. माणिक्यने दीप्तियंतिरಬೇಕು. तेवढंच नाही, ऐकून घ्या, लोक तर प्रसन्न व्हायला पाहिजे, परिवार प्रसन्न व्हायला पाहिजे, आई प्रसन्न व्हायला पाहिजे, वडील प्रसन्न व्हायला पाहिजे, समाजातील लोक प्रसन्न व्हायला पाहिजे. एवढंच नाही, आत बसलेले देव सुद्धा तुमच्या भाषा ऐकून प्रसन्न व्हायला पाहिजे. लिंगा मेच्ची आहुदू आहुदू येणं, लिंगाला सुद्धा वाटायला पाहिजे, देवाला सुद्धा वाटायला पाहिजे. काय माझा भक्ताचा काय गुणगान करावं, मी त्याला मुख दिलेले मी सार्थक झालो म्हणून महादेवाला वाटायला पाहिजे. हे आमचं तप आहे. दुसरी काया. काया म्हणजे हे शरीर. तुम्ही इथं आलात म्हणून तुमचं सगळं कल्याण आहे. घरी बसून असेल तर कल्याण होत नव्हतं. कारण हे शरीर इथपर्यंत धावून आले. आणि तेवढंच नाही, इथं येऊन माय ऐका, इथं येऊन खुट्टीसारखं बसून गेलं तर बी जमत नाही. लक्षात आलं का? इथं आल्यानंतर थोडं झाडझुड करावं, फुल पडलेले, कचरा पडलेले तिकडं वेचून बाजूला ठेवावं, आणि तिकडी एक चप्पल, इकडी एक चप्पल, तिथं तिथं इथं तिथं पडलं असेल तर जोड फर्स्ट क्लास लावून ठेवावं. तुम्ही तिथं कोणतं गुरुद्वाराला जाऊन बघा, चप्पल हाताने उचलून जोड लावून ठेवतात. लक्षात आलं का? म्हणजे या शरीराचा सार्थकता हे तप आहे. आईचा सेवा करणं ही तप आहे, वडिलांचा सेवा करणं ही तप आहे.
हे घरातलं तप आहे, लक्षात आलं का? हे गल्लीतलं तप आहे, लांब लांब आहे, त्यांना येऊ शकत नाही. जवळ असताना सुद्धा हे शरीर इथपर्यंत येत नाही मसेल तर काही मतलब नाही, तप नाही. संसारात असलेली व्यक्तीला काया वाचा आणि मन, मनमना भवमत भक्तो, मनातून व्हायला पाहिजे. आखरी शब्द किती छान बोलले ते, मला फार आनंद वाटला. लेकरू काय अपेक्षा केले नाही, लेकरू अपेक्षा केले ते संसारात असलेले, देवा माझा जन्मोजन्मी हे आई पाहिजे, हेच वडील पाहिजे, एवढंच मला कृपा करा म्हणून म्हटले. बघा किती भाग्यशाली म्हणा. आई वडिलांचा सेवा लेकराला कसं घडला असेल, किंवा लेकरापासून आईला काय सेवा घडला असेल. आई वडील सुद्धा म्हणतात हेच लेकरू माझ्या पोटी जन्मोजन्मी मिळावं. हे आमच्या संसारात असलेले व्यक्तींच्या अपेक्षा आहे. परंतु संत मंडळीचा अपेक्षा काय माहितीये का? जन्मोजन्मी आई मिळावा, जन्मोजन्म वडील मिळावा, जन्मोजन्मी पैसा मिळावा, जन्मोजन्मी व्यवहार मजबूत असावं. कायक वेगळं, उद्योग वेगळं, लक्षात आलं का? कायक वेगळं आणि उद्योग वेगळं. उद्योगपती होणं सोपं आहे, उद्योगपतीच्या कायक योगी होणं फार विरळ आहे. आमच्या माधवरावांचे उद्योग आहे, माधवजीचा उद्योग आहे. बरेचसे उद्योगपती इथं बसून आहेत, हे बी उद्योगपती आहे, हे बी तुम्ही बी उद्योगपतीच आहे, तुमचे बी उद्योग आहे, पूजा पाठ उद्योग आहे, आमचे बी उद्योग आहे. इथे येऊन प्रवचन करणं बी आमचे बी एक उद्योग आहे. लक्षात आलं का? एक व्यवहार आहे. परंतु हे उद्योग कायक मध्ये परिवर्तन करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, आणि हे तप म्हणून करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? उद्योगपती त्या उद्योगाला महत्व येण्याकरता तिथं सत्य शुद्ध कायक करून, उद्योग बी असा असायला पाहिजे, माय उद्योग बी असा असायला पाहिजे. दारूचं दुकान लावणं बी उद्योगच आहे, चप्पलचं दुकान लावणं बी उद्योगच आहे, मटणचं दुकान लावणं बी उद्योगच आहे. परंतु चप्पलचा उद्योग आणि मोठा अब्जोपती खरबोपतीचा उद्योग सेम टू सेम आहे. कधी सेम टू सेम होतात? जो अगर्भ श्रीमंत असलेले उद्योगपती या ठिकाणी येऊन एक दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था करत असेल तर त्याला काय उद्योग म्हणावं. आणि चप्पल शिवणारा व्यक्ती सुद्धा तिथला पैसा आणून 10 रुपये इथं पोहोचत असेल ते बी कायक म्हणावं. तारतम्य नाही, त्या गरीब श्रीमंत नाही, राव रंक सारखेच पाय. तिथं राजा रंक केवढच आहे. त्याकरता अशा प्रकारचे तप इथं बसलेले सर्व भक्तांच्या एक मोठं तप आहे. कारण तुमच्याकडून घरात सेवा घडू लागलं, महाराजांचा सेवा होऊ लागलं, अनेक ठिकाणी अर्पण करू लागले, दान धर्म करू लागले, म्हणून आम्ही तपस्वी आहे. परंतु मन्मथ माऊलीला आम्हाला काय फरक आहे म्हटलं सांगतो. ऐकून आले का? भूक लागली का? हा, थोडक्यामध्ये ऐकून थोडक्यामध्ये सांगून टाकतो. तुमच्या अपेक्षा जन्मोजन्मी आई मिळावा, जन्मोजन्मी पैसा मिळावा, जन्मोजन्मी उद्योग मिळावा, जन्मोजन्मी सर्व मिळावं म्हटलं तर हे सेवा तुम्ही करावं. परंतु मन्मथ माऊली काय मागितलं?
गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई माझा देवा. बघा त्यांच्या मागणी कसं आहे, आमच्या मागणी जन्मोजन्म मिळावं, भारी भारीचं कपडा मिळावं, जन्मोजन्म मिळावं, लड्डू जेवण भरपूर पोट भरून मिळावं, जन्म मिळावं, सुंदर होऊन जन्म मिळावं, जन्म मिळावं, सेवा करणारा नवरा मिळावा, जन्म मिळावा, सेवा करणारी बायको मिळावी, जन्म मिळावा, भारीचा घोडा बंगला मिळावा. बघा आमच्या मागणी कसं आहे, हे मिळणारच आहे तुम्हाला, परंतु ह्याच्यामध्ये सेवा करणाऱ्या संतांचं सेवा तुम्ही केल्यानंतर हे सगळे गोष्टी मिळते. म्हणून अखंड शिवनाम सत्ता या ठिकाणी करायची. म्हणून सप्ताह करायचा माय, सप्तामध्ये सेवा करण्याचे एकमेव कारण आहे, जन्मोजन्मी तुम्ही श्रीमंत व्हायचं असेल तर या ठिकाणी सेवा करत राहा. हिंदारा जन्मादल्ली लिंगावे मर्यादे नाही. काय करतात ते उद्योगपतीला, एवढा सगळा व्यवहार सोडून आमचे आजचे गावकर किती तळमळ आहे, किती निष्ठा आहे, किती भाव आहे, किती तळमळ आहे, विचार करायची गोष्ट आहे. काय उद्योगाला काही कमी आहे का? बरे उद्योग करत बसलो तरी जमत होता ना. इकडे येण्याचं कारण आहे जन्मोजन्मी. त्यांच्या एकट्याच्या नावाने सगळे उद्योगपती आहात, तुम्हाला सगळ्यांना बोलू लागलो मी, उगा इशारा करतो त्यांना, लक्षात आलं. म्हणून आपल्याला फक्त एक जन्माच्या अंत करायचा नाही, करायचं असेल तर हे सगळं सोडायचं. काय करायचं? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा करायची. मला काय न लगे मुक्ती धन संपदा संत संग देईस. संतांचा सहवास करी अनित्तडवल्ले श्री अनित्तडवल्ले हिरिदप्प राज्यमय इत्तडवल्ले शरणरा सुळुडिने ಒಂದರಗಳಿ इत्तडे निम्म नित्य काना रामनाथा. म्हणून हे दाता 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 जे आपण म्हणतो, हे दाता अन्नदाता. अन्नदाता हे नाही, प्रसादाचा व्यवस्था करणारे लोक आहेत. दाता तो आहे, तो दाता यांना दिल्यामुळे हे या ठिकाणी सेवा करू लागले. लक्षात आलं का? खरा दाता तो आहे आणि ते दाता या दातांना निरंतर देत राहावं. शिवदास म्हणे दाता नाही समान. त्याच्यावरच कीर्तन झालं आमचे याच्यामध्ये भक्ती स्थळामध्ये. लक्षात आलं का? कितीतरी लोक पाहिले ते भक्ती स्थळाचं कीर्तन. त्याकरता आपलं जीवन सफल करून घेण्याकरता मोठा तप जप वगैरे करणं फार कठीण आहे. या ठिकाणी येऊन सेवा करणाऱ्या सद्भक्तांना आम्ही सेवा केल्यानंतर ते आमचं तप होणार आहे. त्याकरता प्रतिवर्ष अखंड शिवनाम महायज्ञ, यज्ञानाम जपयज्ञ अस्मी. मोठा यज्ञ म्हटलं तर जपाचा यज्ञ आहे. आणि या ठिकाणी निरंतर अखंड नाम यज्ञ 16 सुंदर रीतीने या ठिकाणी पार पडत आहे.